आणि राज्यामध्ये सध्या महानगरपालिका निवडणुकांची लगबग सुरू झाली आहे। अशातच महायुतीत वाद रंगलाय तो जागा वाटपावरनं। महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये आपल्यालाच अधिकाधिक वाटा मिळावा यासाठी युतीतला प्रत्येक पक्ष प्रयत्नशील आहे। खास करून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत जास्त चढाओढ दिसते। त्यामुळे युतीमध्ये छोटा भाऊ कोण आणि मोठा भाऊ कोण याची जोरदार चर्चाही रंगली आहे। पालिकेच्या आधी महायुतीत वाद। कोण छोटा भाऊ कोण मोठा भाऊ। मनपा निवडणुका एकत्र लढणार की स्वतंत्र। महापालिकेच्या निवडणुकांचं बिगुल लवकरच वाजणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर महायुतीत जागा वाटपाची चर्चाही सुरू झाली आहे। पण या चर्चांमधला सर्वात कळीचा मुद्दा आहे तो म्हणजे राजकीय थोरलेपण आणि धाकटेपणाचा। राज्यातल्या प्रमुख महानगरपालिकांमध्ये मोठा भाऊ होण्यासाठी सेना आणि भाजपत रंगलेली चुरस आता प्रकर्षानं जाणवू लागली आहे। भाजपनं याआधीच मुंबईमध्ये 150चा नारा दिलाय, तर दुसरीकडे ठाण्यात ताकद जास्त असल्यानं तिथे मोठा भाऊ होण्याची शिवसेनेची इच्छा काही लपून राहिलेली नाहीये। पण या मोठेपणाच्या चढाओढीत युतीला काही फटका बसेल का याचाही अंदाज बांधला जातोय। शिंदे सेनेनी जागा जरी वाढवून मागितल्या तरी भाजपा आहे त्या जागा कदापि सोडणार नाही, हे निश्चित आहे। त्यामुळे शिवसेनेच्या पेक्षा भाजपच्या जागा खूप जास्त असतील। गेल्या वर्षीच्या लोकसभा आणि विधानसभेच्या जागा वाटपात भाजपचा वर्चस्व राहिला। सर्वे पुढे करत भाजपनं अनेक जागांवर आपला अधिकार प्रस्थापित केला। पण दबक्या आवाजात या सर्वेंबद्दलची नाराजी शिंदेंच्या गटातनं उमटलेली होती। त्यामुळे पालिकेला सर्वे पुराण नको असा एक प्रकारे संदेशच शिंदेंच्या शिवसेनेकडनं दिला जाऊ लागलाय। आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ज्या निवडणुका होणार आहेत त्याचा सर्वे प्रत्येक पक्षाच्या नेत्याने केलेला आहे। मग त्याच्यामध्ये कोण छोटा भाऊ कोण मोठा भाऊ हे आता ठरणार नाहीये, याला अवधी आहे। असे आणखीन मधल्या काळामध्ये आणखीन सर्वे होतील, आणखीन त्याचे रिझल्ट येतील। म्हणून आम्ही सर्वेवर काही अंशी सर्वेचा बेस घेऊन परंतु पक्षाचं कामकाज करत असतो। म्हणून आजच्या घडीला हे सांगणं उचित नाही कोण छोटा भाऊ आणि कोण मोठा भाऊ। सूत्रांच्या माहितीनुसार एकनाथ शिंदेंनी मुंबई मनपा निवडणुकीसाठी छोट्या भावाची भूमिका स्वीकारल्याचं कळतंय, तर ठाण्यामध्ये मात्र थोरलेपणाचा मान शिंदेंनी स्वतःकडेच ठेवलाय। तर ठाकरेंच्या शिवसेनेतनं अनेक नगरसेवकांचं इन्कमिंग शिंदेंकडे सुरूच आहे। त्यामुळे प्रत्येक पक्ष आपापली ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करत असताना सध्या तरी मोठ्या महानगरपालिकांसाठी महायुतीत सामंजस्य करार झालेला दिसतोय। पण मुंबईतल्या भाजपच्या मोठेपणावरनं शिंदेंच्या शिवसेनेला सुषमा अंधारेंनी टोला लगावलाय। जी भाजपा केव्हाही मुंबईच्या निवडणुका लागल्यानंतर भाजपा छोटा भाऊ शिवसेना मोठा भाऊ म्हणत होती, ती भाजपा आता डंके की चोट पर जर सांगत असेल की शिंदेंची शिवसेना छोटा भाऊ आणि आम्ही मोठे भाऊ आहोत, तर मग शिंदेंनी खरंच बाळासाहेबांचा सन्मान वाढवला की घटवला? खरंच बाळासाहेबांचा तो जो बाणा आहे तो बाणा शिंदे आणि शिंदेंच्या लोकांच्या ठायी आहे का, हेही विचार करायला हवा। महापालिका निवडणुकांच्या आधी भाजपनं मनपा निवडणुकीसाठी केलेलं एक सर्वेक्षण सध्या चर्चेत आहे। मुंबईत 150 जागा लढवल्या तर भाजपला फायदा होईल असा हा सर्वे सांगतो। तसंच ठाकरे बंधूंची संभाव्य युती सुद्धा भाजपला त्रासदायक ठरणार नाही अशी शक्यता या सर्वेतनं व्यक्त होते। पण हा सर्वे म्हणजे महायुतीतल्या मित्रपक्षांनाच भाजपनं दिलेला एक संदेश नाही ना, अशीही चर्चा रंगते। भाजपाचा जो अंतर्गत सर्वे आहे, हा अंतर्गत सर्वे जर कोणाला सूचक इशारा देत असेल तर तो शिंदे यांच्या शिवसेनेला देतोय की भाजपा हाच मोठा भाऊ आहे मुंबईमध्ये आणि हाच सगळ्यात मोठा पक्ष आहे। पालिकेचं मैदान दूर नाहीये। स्थानिक पातळीवर आपली ताकद सिद्ध करण्यासाठी प्रत्येक पक्ष प्रयत्नशील असेल। त्यामुळे जागा वाटपाचा आणि मोठेपणाचा मुद्दा युतीतले सगळे पक्ष कसे हाताळतात हे पाहणं रंजक असेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।